आदरणीय मंच आणि मंचासमोरील सर्व मान्यवर मित्रांनो, आपण सर्व जाणतो की आज आपल्या समकितचा पदग्रहण समारंभ आहे. समकित हा आपला आता नेता झालेला आहे आणि आपण सर्वजण नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असतो. समकितने जो एक ट्रेंड सुरू केलेला आहे की तो त्याच्या भाषणाची सुरुवात गाणं म्हणून करतो. मुकुंदरावांनी सुद्धा गाणं म्हटलं, तर त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की मी सुद्धा माझ्या परिचयाची सुरुवात गाणं म्हणून करत. तर मित्रांनो, कश्मीर की कली या फिल्मामध्ये शम्मी कपूरने शर्मिला टागोरसाठी एक गाणं म्हटलं होतं. तर त्या गाण्याच्या धर्तीवर मी आपल्या मोहनरावांसाठी एक गाणं नुकतंच रचलंय, ते तुमच्या समोर सादर करतो. सूरज सा रोशन चेहरा, उस पर ये स्माइल गहरा, ये सोच में डूबी आंखें, मन में है रोटी की बातें, प्यारे हमारे मोहन जी, स्वागत है तुम्हारा. मित्रांनो, मला जर कोणी सांगितलं की अरे बाबा फार वेळ कमी आहे, तुला फक्त एका वाक्यात बोलायचं आहे मोहनजींबद्दल, तर मी काय म्हणेन, आपले हे जे मोहनजी आहेत ना, ते मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमध्ये अतिशय लिहिलेल्या भाषणं करतात. तर हिंदीतलं गाणं मी म्हटलं, मराठीत तर मी परिचय करून देणार आहे, म्हणून मी संस्कृत भाषेचा जरा सहाय्य घेतो आणि एका संस्कृत सुभाषिताची पहिली ओळ वापरतो त्यांच्यासाठी. वदनम प्रसाद सदनम, म्हणजे त्यांचं वदन हे जणू प्रसाद म्हणजे आनंदाचं घर आहे. हृदयम सदयम, त्यांचं हृदय अतिशय सदय असं दयापूर्ण आहे. आणि सुधा मुचो वाचा, म्हणजे त्यांची जी वाचा आहे, त्यांचं बोलणं हे जणू अमृत साखरेसारखं गोड. असे हे आपले मोहनजी यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो. रोटेरियन मोहन पालेशा हे डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल असून सध्याचे डिस्ट्रिक्ट रोटरी फाउंडेशन चेअरमन आहे. पुण्याच्या प्रसिद्ध अशा COP मधून त्यांनी धातुशास्त्र या विषयात इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आणि कोल्हापूरच्या प्रसिद्ध घाटगे पाटील या उद्योगात ते ज्युनियर इंजिनियर म्हणून रुजू झाले. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आणि त्या क्षेत्रात त्यांनी प्रचंड यश संपादन केलं. आज सुद्धा ते पुणे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स आणि अन्य संस्थांवर कार्यरत आहे. आज सकाळीच त्यांनी मला एक हॉट टिप दिलेली आहे आणि आता सुद्धा आपल्या कार्यक्रमानंतर ते प्रशांत जोगळेकर आणि सुरेश तलरेजाला अशाच हॉट टिप्स देणार. रोटेरियन मोहन हे पुणे ईस्ट या रोटरी क्लबचे चार्टर सदस्य आहेत. 95-96 साली ते क्लबचे अध्यक्ष झाले. त्यांच्या क्लबचे ते पहिले पॉल हॅरिस सदस्य आणि पहिले मेजर डोनर सेकंड लेवल. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या क्लब मधील अन्य सदस्य सुद्धा रोटरी फाउंडेशनला भरघोस मदत करत असतात. 2011-12 या काळात ते 31-31 चे प्रांतपाल बनले, पण त्याआधी त्यांनी प्रांत पातळीवर भरपूर जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. कोणत्या? 2007-8 या वर्षी त्या रोटरी फाउंडेशन प्रमोशनचे ते डायरेक्टर होते. त्यांच्यामुळे त्या वर्षी त्यांच्या डिस्ट्रिक्टने रोटरी फाउंडेशनसाठी तब्बल $8,86,000 इतकं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन उभारलं. हा एक ऑल टाइम ग्रेट रेकॉर्ड होता आणि त्याबद्दल त्यांना डिस्ट्रिक्ट डायरेक्टर इन DRFC हा पुरस्कार, बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपले धामणे साहेब हे रोटरी फाउंडेशनचे मास्टर आहेत, तसेच मोहन पालेशा हे सुद्धा त्यांच्या 3131 चे रोटरी फाउंडेशनचे मास्टर आहेत. पण दोघांमधला फरक हा आहे की आपले धामणे साहेब रोटरी फाउंडेशनकडून पैसे मिळवण्यामध्ये आघाडीवर असतात आणि पालेशा सर हे रोटरी फाउंडेशनला पैसे देण्यामध्ये पुढे असतात. पूर्ण त्यांनी 2013-14 मध्ये त्यांच्या 3131 ने
15.82 लाख US डॉलर रोटरी फाउंडेशनला दिले. हा रोटरी फाउंडेशन त्या वर्षीचा 9वा क्रमांक आहे पूर्ण रोटरी जगतात. 14-15 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा 1 मिलियन म्हणजे 10 लाखाचा आकडा पार केला आणि 10.60 लाख US डॉलर TRF ला दिले. रोटरी स्टॉक एक्सचेंज, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अशा संघटनांबरोबरच मोहनजी हे एका स्पेशल संघटनेचे सुद्धा चार्टर प्रेसिडेंट आहे, ती म्हणजे स्पेशल मुलांच्या कल्याणासाठी काम करणारा झोडियाक क्लब. त्यांनी स्पेशल मुलांसाठी सेन्सरी गार्डनची निर्मिती केली आहे आणि ही प्रेरणा त्यांना कशी मिळाली ही कथा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. असं म्हणतात की गगनात उंच भराऱ्या मारणाऱ्या पाखरांना पाठबळ आपल्या घरट्यातून मिळत असतं. मोहनजींच्या अर्धांगिनी ललिताजी या सुद्धा रोटरी सदस्य असून त्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या आहेत. सिद्धार्थ आणि टीना ही त्यांची अपत्य असून दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मोहनजी हे अत्यंत लोकप्रिय आणि नावाजलेले असे मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते इंग्रजी, हिंदी, मराठी अशा सर्व भाषांमध्ये भाषण देतात, पण त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे शेरोशायरीचा वापर. म्हणून मी त्यांचा हा परिचय संपवताना त्यांचाच एक शेर वापरतो. ते असं म्हणतात, जिंदगी से जो लम्हा मिले उसे चुरा लो, जिंदगी से जो लम्हा मिले उसे चुरा लो, जिंदगी अपनी प्यार से सजा लो, जिंदगी यूं ही गुजर जाएगी आराम से, कभी खुद हंसो, कभी रोते हुए को हंसा लो. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या प्रचंड गजरात मोहन पालेकरजी यांना दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची. असे जाणती इच्छा द्यायची, मार्ग द्यायला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काहीसे काढून देताना, संकटाचे मग सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, दैवत यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा घेताना. स्वर कठोरच्या काळाचाही शंभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. सामाजिक संवेदना. माझी अशी मान्यता आहे की मनुष्य हा मुळात अतिशय निसर्गप्रेमी आहे, पापभीरू आहे, ईश्वरमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवणार आहे. परंतु सामाजिक परिस्थिती जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होती आणि त्यानंतर सुद्धा आता जी आहे, त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचं अतिशय उत्कृष्टपणे विवेचन केलं आहे महात्मा गांधीजींनी, आणि त्या शिवाजीराव भोसलेच्या जागरमध्ये आपणास वाचायला मिळेल. मनुष्य मुळात जसा वागू इच्छितो, पण सामाजिक परिस्थितीचा जो विळखा आहे तसा तो वागत नाही. मनुष्याला दोष देऊन चालणार नाही, परिस्थितीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. आणि त्यामुळे संवेदना, सामाजिक संवेदना या प्रमुख प्रत्येकाच्या व्यवस्थित असतील तर हा बदल घडवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. तर ही कारणं कोणती? सामाजिक परिस्थिती विषम आहे असं जेव्हा आपण म्हणतो किंवा मी म्हणतोय, आज प्रचंड विषमता आहे आणि सामाजिक परिस्थिती अशा प्रकारची आहे की मनुष्य स्वतःला असुरक्षित समजू लागला आणि असुरक्षिततेपोटी जे काही प्रपंच आज सगळ्या भौतिक सुखवस्तू गोळा करण्यासाठी सुद्धा मनुष्य जे प्रपंच करत आहे ते निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जास्त करत आहे. ज्येष्ठ कवींच्या 2 ओळीमध्ये सांगतो की सध्याची मनुष्याची परिस्थिती इतकी वाईट आहे आणि या सगळ्या गोष्टी मटेरियलिस्टिक वर्ल्डसाठी मनुष्य ज्या प्रकारे वागतोय त्या उद्देशाने ह्या 2 ओळी ऐका तुम्ही, की एवढ्या छोट्या आयुष्यात
एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं. आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला अहवाल नेहमी रिकामच असतो. वा वा वा. ही सध्याची परिस्थिती आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन आपण ख्वाहिश म्हणू. आपण एकदा आहे ना, सर्वात आधी वेळ कमी असताना सुद्धा महत्वाच्या गोष्टी काय करायच्या आहेत त्या करूया. संगीतची प्रचंड इच्छा होती. डिसेंबर महिन्यापासून तो माझ्या मागे लागला होता. आणि संगीत तुझ्या वर्षामध्ये एकदा परत येईल. 1 तास आणि 1.5 तास येईल. आणि तू जसं 5 मिनिटामध्ये हे आवडलं. आणि मी तुला स्टेजवरच सांगितलं की एक्सेप्टिंग द चॅलेंजेस इज फायनली ग्लिटर्स द क्वालिटी ऑफ लिडरशिप विदिन यू. आणि ती लिडरशिप तू करणार. मनीषसाठी 2 ओळी फक्त सांगणार आहे. अख्खा तो 40 अवॉर्ड्सचा आणि तू जे काही प्रचंड कामगिरी केली क्लबमध्ये त्याविषयी आढावा घेतला तर ट्रेन सुटेल. 2 ओळी फक्त सांगणार कि मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से हो रिश्ता तो सितारे भी अपनी जगह किसी और के लिए छोड़ देते हैं. वाह वाह वाह. Big round of applause again for Manish and the entire team. सात सामाजिक पातके कोणती? तत्वहीन राजकारण, विज्ञानाची मानवनिरपेक्षता, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, ज्ञान संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव, टेक्नोक्रेट, इंजिनियर्स, डॉक्टर्स बनवण्याची सगळी स्पर्धा सुरू आहे. परंतु एक संवेदनशील मनुष्य बनवणं इथे लक्ष कमी आहे. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी जेव्हा आपण म्हणतो, विज्ञानाची मानवनिरपेक्षता, तेव्हा प्रचंड शोध लागले, इन्व्हेन्शन झाले, नवीन नवीन सगळे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन, एव्हरीथिंग इज देअर. परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये श्रीमंत आणि गरीब ह्याच्यामधली जी दरी आहे ती दरी कमी झाली नाहीये, ती वाढत आहे. आज देवाची कृपा आपल्यावर जास्त आहे. जे काही प्रोफेशन किंवा बिझनेस आपण निवडला आहे त्या निवडण्यासाठी आपली पात्रता आहे, आपलं क्वालिफिकेशन आहे. हे पहिलं कारण की आपण यशस्वी आहोत. जे काही नाव सन्मान प्रतिष्ठा आपल्याशी प्राप्त होत आहे ते आपलं क्वालिफिकेशन आहे त्या प्रोफेशन मध्ये, म्हणून हे एक कारण. दुसरं कारण असं की ईश्वराची कृपा आपणावर इतरांच्या तुलनेने जास्त आहे. इतरांच्या तुलनेने जास्त आहे असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा 75 ते 80% जागतिक लोकसंख्येच्या लोक त्यांना काही ना काही जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणून तर ही रोटेरियन्स कामाला लागलेली. आणि तिसरं महत्वाचं कारण असं आहे की आपल्या सर्व्हिसेस घेऊन जेव्हा आपण समाजाकडे जातो, समाजाने अतिशय मोठं मन ठेवून आपल्या सर्व्हिसेस एक्सेप्ट केल्या, आपल्यामध्ये ज्या काही गुणदोष असतील त्याच्यासोबत आपण एक्सेप्ट केले समाजाने, तर ह्या तिन्ही कारणांचा एकत्रितपणे जर विचार केला तर त्याला निष्कर्ष असा निघतो की जे काही मी आज आहे ते ह्या समाजामुळे आहे, समाजामुळे आहे. आणि ह्या समाजाला मी काहीतरी माझं देणं लागतं आणि मी काही देणं लागतं ह्या भावनेतून मी रोटीमध्ये आलोय. जेव्हा माझ्या मित्रांनी मला रोटीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि मी ते स्वीकारलं, तेव्हा मी वचनबद्ध झालो आहे की टाइम, एनर्जी, रिसोर्सेस आणि काही वेळेस पैसा हा देण्याच्यासाठी मी आलो. हे महत्वाचं. संध्याकाळची वेळ असते, एक मनुष्य संध्याकाळी असा वॉकसाठी निघतो. हिवाळ्याचे दिवस, अंधार लवकर पडतो आणि त्याची नजर चुकते आणि तो एका खड्ड्यामध्ये पडतो. आणि खड्ड्यामध्ये पडल्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्नच करतो. इतर जे वासुदेव असतात तिथून जाणारे ते विचारात भ्रमात पडतात की हा मनुष्य बाहेर येण्याचा प्रयत्न का करत नाही. 2-3 जण थांबतात तिथे, विचारतात त्याला. दोघं जण सांगतात सुद्धा की तो बघ तुला दिसतं ना तो मोठा दगड तिथे, तो मोठा दगड एका बाजूला घे, त्याच्यावरती एक छोटा दगड ठेव, छोट्या दगडावरती तू उभा राहा आणि तुझा हात दे आणि तुला ओढून काढतो. हाताची जडी, तोंडावर बोट, नो एक्सप्रेशन, चेहऱ्यावर काही अभाव नाही. एक जण सांगतो, 2 जण सांगतात, 3 सांगतात, पण तो ऐकायला तयार नाही. आणि तेव्हा नेमके आपल्या रोजच्या धावपळीच्या या कार्यक्रमातून आपले नरेशभाई जोशी सुद्धा तिथे वॉकला गेलेले असतात. कुठे आहेत नरेशभाई जोशी? पुढे या, पुढे या, पुढे या तुमचं काम.
Serving President Manish and Sangram Singh, newly inducted President, newly installed. Inducted ना installed. Inducted नवीन नंबर बसा ना. Samkit and Pradeep, Innerville, Chairperson Seema Sharma, Professor Rahul, आमचे आदरणीय रामभाऊ, Assistant Governor Mukund. Thanks to Mahesh and Nikhil that I am standing in front of you. MOC Vijay and Ojasvi. सुभाष जाधव यांनी दुपारी फार अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था आणि फेलोशिप कमिटी चेअरमन कुठे भजी घेऊन येणार हाती गेले फेलोशिप सुरू झाली. शशिकांत धामणे बरोबर कुठे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना फार आनंद झाला. नॉलेजचं भंडार आहे शशिकांतजी. सुनील राजपूत भेटले मला सकाळी, रामभाऊ आहे तिथे आणि सगळे मित्र जे 40 गावचे भेटले सगळ्यांना माझा प्रणाम. नरेश भाऊ तिथे जात असतात, नरेश भाऊ सुद्धा थांबतात आणि नरेश भाऊ थांबतात आणि त्याचं निरीक्षण करतात त्या माणसाचं. पटकन तिसऱ्या मिनिटाला त्यांच्या लक्षात येतं की ह्या माणसामध्ये ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य असतात, पण ह्याची स्वभाव वैशिष्ट्य अशी काही आहे की हा खड्ड्यातला असा बाहेर येणार. आता ह्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी विकास एक शायरी अशी आहे, आपण जीवनामध्ये प्रत्येक जण आनंदी राहू इच्छितो, त्यापेक्षा काही दुसरा एजेंडा आहे आपला. आता धनसंपत्ती मोठी झाली तरच आनंद मिळतो हे काही मानण्याचं काही कारण नाही. म्हणजे 2 बेडरूम हॉल किचन मधून 4 बेडरूम हॉल किचन मध्ये प्रवास करताना ही काही खात्री नाहीये की 4 बेडरूम हॉल किचन मध्ये गेल्यानंतर मी आनंदी राहणार. 1991 साली मी मारुती गाडी घेतली नवीन 800 सीसीची डिलक्स पांढऱ्या कलरची एसी गाडी, 1,85,000. नवरा बायको 2 मुलं, वय वर्ष 7 आणि 5. 15 महिने त्या मारुतीचा आनंद घेतला. 15 महिन्यामध्ये काही झालं नाही त्या गाडीला. 15 महिन्यामध्ये आम्ही देवाच्या कृपेनं आम्ही 4चे 4च राहिलो, 5 नाही झालो. देवाच्या कृपा लागतेच ना. कोणाचाही आमचा आवाज तर वजन वाढलं नाही, पण एका शुल्लक गोष्टीमुळे, एका शुल्लक कारणामुळे माझा आनंद नाहीसा झाला. कारण की मी दुसऱ्या मजल्यावर राहत होतो, तिसऱ्या मजल्यावर माझे मित्र जे दिलीप देशपांडे राहत होते त्यांनी 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या घरी नवीन होंडा सिटी उभी केली. आता त्यांची होंडा सिटी बघून काही कारण नसताना मला माझी मारुती छोटी वाटू लागली. दुःखाचं कारण झालं. असं म्हणतो तो शायर, जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार जर आपण केला आणि अपेक्षा ह्या मर्यादित जर ठेवल्या तर रोज सकाळपासून आनंदच आहे. म्हणजे सकाळी उठून जर आपण सांगितलं की मी आज दिवसभर आनंदी राहणार आहे, कोणाची ताकद नाहीये आपणास दुःखी करण्याची. त्याविषयी शायर असं म्हणतो की ऐसा कुछ कर दो की खुशियां खुद रास्ता पूछे, ऐसा कुछ कर दो कि खुशियां खुद रास्ता पूछे, वैसे भी हमने गम को अपने घर का पता डाल दिया. अरे वाह वाह, बहुत अच्छा. जेव्हा पोस्टमॅन एक चुकीचं पाकिट आपल्या घरी घेऊन येतो, ऍड्रेस नॉट फाउंड रिटर्न टू द सेंटर असा शेरा मारून जेव्हा आपण पाठवतो तेव्हा थोडं दुःख अजून ऍड करून त्यालाच पाठवायचो, बाबा तू दुःखी हो, मी काही तुझ्या करामतीमुळे दुःखी होणाऱ्यापैकी नाही. असं जर आपण ठरवलं तर कोणाची ताकद आहे आपणास दुःखी करण्याची. त्यासाठी अपेक्षा, ख्वाहिश, आता स्नेह, प्रेम, नाती ह्या गोष्टी सगळ्या कमी होऊ लागल्या आणि सगळं मटेरियलिस्टिक वर्ल्ड वाढू लागलं. एक शायरी सांगतो याविषयी, ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूं अक्सर, जो 1 रुपए में लाख दुआएं देते हैं. अरे क्या बात. फकीर मनुष्य देतो आणि आपण घेतो. पुढे तो शायर असं म्हणतो कि ख्वाहिशों के काफिले बड़े अजीब होते हैं, ख्वाहिशों के काफिले बड़े अजीब होते हैं, ये गुजरते वहीं से हैं जहां रास्ते नहीं. किसी फकीर की झोली में कुछ डाला, किसी फकीर की झोली में कुछ डाला तो ये समझ आया कि इस महंगाई के जमाने में भी दुआएं कितनी सस्ती है. आनंद मिळवण्यासाठी मला बँगलोरला जायचं आणि मी दिल्लीकडे जर भरता वेगाला माझी गाडी सुसाट सोडली तर मी आनंदी होणार आहे का हो? शायर असं म्हणतो याविषयी की अपना गम लेके कहीं और न जाया है. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात,
नसतात असं मानण्याचं काही कारण नहीं। दुख आपण ते किती समझून घेतो त्यावर। तर अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए। हाँ जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए। वाह वाह अपंग मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, ठीक आहे। अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए। जिन चिरागों को हवा का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए। बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया। वाह रे वाह खुदकशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकशी करने की हिम्मत नहीं होती सब में। चलो कुछ दिन और औरों को यूं ही सताया जाए। घर से मस्जिद है बहुत दूर, हाँ घर से मस्जिद है बहुत दूर, कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को हंसाया। क्या बात क्या बात। खुशी चाहिए आपको, एक ही नियम बनाइए। विकास ने मुझे पूछा था आज सुबह को कि वो स्टीफन कोवी की जो किताब है 7 हैबिट्स ऑफ हाईली इफेक्टिव पीपल, माइंड बॉगलिंग किताब है। वो किताब पढ़ने के बाद दिमाग के सब खिड़कियां खुल जाती है। तो विकास ने मुझे सवाल पूछा कि उसमें मिशन स्टेटमेंट देने का है, विजन स्टेटमेंट देने, तो मिशन स्टेटमेंट आपने क्या दिया? मैंने झट से कहा, मैंने सिंपल मिशन स्टेटमेंट दिया है, आई वांट टू बी हैप्पी। और उसका जवाब भी मुझे मिला। वासवानी क्या है यहाँ पर? नहीं वासवानी, वासवानी जी को मैंने सुबह बताया कि मैं साधु वासवानी की स्कूल का स्टूडेंट हूँ, और उनका एक ही मैसेज है, इफ यू वांट टू बी हैप्पी मेक अदर्स हैप्पी। हाँ आपला सुख हवे आहे का, तर इतरांना सुखी करा। इतरांना सुखी करायचा कमीत कमी प्रयत्न तर करा। आपल्या ह्या सगळ्या चौकटीतनं बाहेर पडलो तर आपण प्रयत्न करणार ना, त्यामुळे दिशा ही महत्वाची। तो सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे। क्यों बार बार कष्टियां बदलते हो? हाँ मारुती, होंडा सिटी, शेवटी 50 लाखाची मर्सिडीज, मर्सिडीज वाला सुद्धा किल्ली देताना सांगत नाही की 50 लाखाच्या गाडीतून फिरला तर तुला शांत झोप येणार आहे। गॅरंटी आहे का सर? तसंच 2 बेडरूम मध्ये बंगल्यामध्ये गेलो तरी आनंदी होणार आहे ह्याची गॅरंटी? क्यों बार बार कष्टियां बदलते हो, दिशा को बदलो किनारे बदलते। वाह वाह जीवनामध्ये आनंदाचा किनारा हा पाहिजे आपल्याला, त्याच्या पलीकडे काहीच नकोय। मला वय वर्ष 58-59 झाले आता। मी हा विचार केला, वडिलांचं छत्र वय वर्ष 10 असतानाच गेलं होतं। त्यानंतर जीवनामध्ये बरेच उतार चढाव अशा ज्या गोष्टी पाहिल्या, शेवटी निष्कर्ष काय? 2 मुलं, आई, बायको, 5 जण, सगळेजण आनंदी राहायला पाहिजे। आणि ते आनंदी राहण्यासाठी जे काही श्रम घ्यायचे आहे त्यातला एक भाग असा आहे की चांगलं रोटेरियन होणं, हे महत्वाचं। बरोबर। कारण की काय होतंय, एक भ्रमावस्था अशी चालू आहे, नैसर्गिक आपत्ती येते, बऱ्याच काही गोष्टी होतात, पण प्रत्येक मनुष्य अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वाटतो सध्या। मला काही होत नाही बाबा, मी योगासनं सुद्धा करतो, सर गेले योगासनाच्या आता इथे हो अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वाटतं। वरती सुद्धा एक स्वर्गात छान क्लब आहे, त्याला सुद्धा 47 वर्ष झाली, आणि हो खरंच मस्त क्लब आहे तिथे, आणि तिथून फोन येतो कधी कधी तिथे की कसं चाललंय, तर आम्ही सांगतो बाबा इथे थोडं रोटी थोडं पहिल्यासारखी मजा नाही। मागील 20 वर्षामध्ये 12 लाखच रोटी दिले, 13 लाख झालेच नाही 20 वर्षामध्ये। 3,10,000 नवीन रोटेरियन्स आले आणि 3,23,000 रोटेरियन्स सोडून गेले। म्हणजे जी संस्था स्टॅग्नन्सी मध्ये आली। तर त्यांनी सांगितलं खालच्या मित्रांनी की काय इथे काही इतकी मजा नाहीये पूर्वीसारखी, आमच्याकडे छान चाललंय स्वर्गात, म्हणजे मस्त सगळे चांगले रोटे झालेत वरती, आणि आमच्या मीटिंग सुद्धा छान होतात। पण एकच प्रॉब्लेम आहे, पुढच्या शुक्रवारच्या सभेला आम्हाला स्पीकर नाही। खालच्या मित्राला सांगितलं, फक्त विचार करून बघा। मला जर कळलं की 30 जून 2017 माझा शेवटचा दिवस आहे, तर माझा एक 36 पॉईंटचा एजेंडा तयार होतो की मला ह्या गोष्टी करायच्या। हे तर मला कळलं की 30 जुलै 2016 शेवटचा दिवस आहे, तर 36 पॉईंट मी 6 वर येतो। 1 दिवसानंतर माझी विकेट उडणार हे कळलं तर ते 6 पॉईंट्स जातात, आणि 1 तास राहिलेलं असं जेव्हा कळतं तेव्हा मी काही एजेंडा नसतो, फक्त एकच गोष्ट असते, कुटुंबीय, मित्र, स्नेही सगळ्यांना एकत्र घेऊन एकच वाक्य सांगतो की आयुष्यभर अतिशय मनापासून तुमच्यावर प्रेम केलं, परंतु हे सांगणं मला जमलं नाही। अमरपट्टा आपण कोणीच घेऊन आलो नाही ना, तो शायर असं म्हणतो याविषयी
कि यहाँ कोई किसी को दिल नहीं देता, यहाँ कोई किसी को दिल नहीं देता, पेड़ भी सूखे पत्ते गिरा देता है। हम अच्छी तरह वाकिफ है दुनिया के रिवाजों से कि जब रुक जाए सांस तो कोई अपना ही आकर जला देता। हाँ, वाह वाह। पुढे असं म्हणतो कि दिए से न पूछो बाकी तेल कितना है, दिए से न पूछो बाकी तेल कितना है, सांसों से न पूछो बाकी खेल कितना है, पूछो उस कफन में सोए हुए इंसान को कि जिंदगी में गम और कफन में चैन कितना है। वाह वाह वाह, बहुत अच्छा। अभी ये जिंदगी का गम जो है, ये जिंदगी का गम हम खरीद लेते हैं, हम खरीद लेते हैं, वास्तव में खरीद लेते हैं। किसी की ताकत नहीं है हमें दुखी कर सके, लेकिन हम अपने आप ही दुखी होते हैं। और हमारे दुखी होने से हमारे ध्यान में एक बात नहीं आती कि जो परिवार हमसे जुड़ा हुआ है, हमारे परिवार पूरा जो हमसे जुड़ा हुआ है, हमारे दुख के कारण वो कितने दुखी होते हैं, इसके बारे में हम सोचते नहीं। और ये सोचना बहुत जरूरी है, क्योंकि ये जिंदगी ना मिले दोबारा। ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्जों में ढल रही है, ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है। बदलती शक्लों में, बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा। इसी से सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नजारा। सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक के खेल सारा, ये खेल होगा नहीं होगा। वाह वाह वाह, क्या बात है। बहुत जरूरी संवेदना, लहान मुलांच्या संवेदना किती उत्कट आणि प्रकर्ष असतात, पण जसं आपलं व्यावहारिक वय वाढत जातं आपल्या संवेदना बोकट होऊ लागतात। शेजारच्या घरी सुख दुःखाच्या गोष्टी घडतात तेव्हा आपण त्यांच्याशी अतिशय प्रेमाने संबंध पूर्वी होते। आता शेजारच्या घरात काय घडल्याने काय नाही घडलं याचा विचारच करू शकत नाही मनुष्य, कारण की स्वतःच्या आय मी मायसेल्फ मध्ये गुरफटला आहे मनुष्य। त्यातनं बाहेर निघणं आवश्यक आहे, त्याशिवाय मजा नाही। लहानपणीचं कौतुक करणाऱ्या दोन ओळी सांगतो पटकन, आता पावसाळ्याचे दिवस आहे कि उदास रहता है मोहल्लों में बारिशों का पानी आजकल, उदास रहता है मोहल्लों में बारिशों का पानी आजकल, लगता है कागज की कश्ती बनाने वाले बच्चे बड़े हो गए। अरे क्या बात, कागज की कश्ती। लहानपणीची श्रीमंती विषय सुद्धा शायर असं सांगतो कि बचपन की अमीरी न जाने कहाँ खो गई, बचपन की अमीरी न जाने कहाँ खो गई, वरना बरसात के दिनों में हमारे भी जहाज चला करते थे। परत कागज की कश्ती। वाह रे वाह, क्या बात। प्रचंड पाण्याचा तुटवडा पाहिला आपण मागील वर्षभरामध्ये, पण एक विशिष्ट जागा अशी आहे, हा नैसर्गिक जो पाण्याचा तुटवडा आहे त्याच्यावर मात करू शकतो आपण, मात करून दाखवली। आणि आता मागील 8 दिवसामध्ये भरपूर पाऊस झाला, पण एक विशिष्ट जागा अशी आहे की जिथे पाणी टंचाई असता कामा नये, चालणारच नाही तिथे पाणी टंचाई असेल तर। कोणती जागा ती? डोळे। ज्येष्ठ कवींच्या 2 ओळी आहेत ह्याविषयी। म्हणजे ही सामाजिक परिस्थिती विषम आहे जर असं आपण गृहीत धरलं आणि त्याला जर उपमा दिली वाळवंटाची, तर त्या संदर्भामध्ये ह्या 2 ओळी ऐका की वाळवंटात हरवलो तरी जगण्याची जिद्द कायम आहे, वाळवंटात हरवलो तरी जगण्याची जिद्द कायम आहे, कुठेच नसले म्हणून काय झाले, माझ्या डोळ्यात तरी पाणी। वाह रे वाह, वाह रे वाह। डोळ्यात पाणी असणं आवश्यक आहे, संवेदना उत्कट असणं आवश्यक आहे। आणि प्रत्येकाच्या संवेदना ह्या उत्कट आणि प्रकर्ष झाल्या आणि प्रत्येकाने स्वतःच्या प्रोफेशन बिझनेस मध्ये उचित नीतिमूल्यांचं जोपासन जर केलं तर आज काही जगामध्ये भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मुळात उपस्थित राहणार नाहीत। अशा प्रकारचा आत्मविश्वास घेऊन मी आज भारतभर गेलो। हा महत्वाचा विचार आहे, तुम्ही विचार करा। संवेदना, ही संवेदना फार आवश्यक आहे, स्वतःसाठी, परिवारासाठी, समाजासाठी, देशासाठी संवेदना फार आवश्यक आहे। आणि तो खड्ड्यातला मनुष्याचं काय झालं पुढे, नरेश भाऊ त्याला म्हणतात की तो मोठा दगड घे, त्याच्यावरती एक छोटा दगड ठेव आणि त्याच्यावरती तू उभा राहा। तर ते शेजारी जे 4-5 जण असतात, थोडे तरुण मंडळी असतात, ते पटकन नरेश भाऊला सांगतात, अरे आम्ही हेच सांगत होतो की तुम्ही काय नवीन सांगताय। सध्या कसं माहिती का, लोकांचा पेशन्स, धीर हा कमी झाला। जुने जाणते बुजुर्ग मंडळी जी आहे त्यांना अनुभवाने ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेणे आणि
त्यानंतर आपली प्रतिक्रिया देणे. आता काय सध्या लोक पटकन रिएक्शन देऊन टाकतात. नरेश भाऊ म्हणतात थांबा जरा 2 मिनिटं मला होऊ द्या माझं पोट. तो मोठा दगड घे, तो एका बाजूला ठेव, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, त्याच्यावरती तू उभा राहा. आणि चौथं इन्स्ट्रक्शन जे सगळ्यांनी दिलेलं असतं की तुझा हात दे आणि तुला ओढून काढतो. नरेश भाऊ ह्याच्या उलट म्हणतात की हा माझा हात घे. आणि माझा हात घे म्हटल्यानंतर तो खड्ड्यातला मनुष्य पटकन त्यांचा हात देतो आणि खड्ड्यातनं उडी मारून बाहेर येतो. कारण त्या माणसाला स्वार्थापलीकडे आयुष्यामध्ये त्यांनी काही बघितलेलं नसतं. त्याला जेव्हा पण ते 3-4 जण हात मागतात ना, त्याला वाटतं की हात मागतात म्हणजे ह्यात सुद्धा यांच्याकडे स्वार्थ आहे. त्याला ते कळत नाही की त्याच्या जीवनाच्या कर्मकांडाच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी लोक हात मागतायत. पण ज्या हातांना देण्याची सवय नाहीये तो हात देणार कसा. पण ज्या हातांना देण्याची सवय आहे असे आपले नरेश भाऊ जे आहेत त्यांना हे लक्षात येतं की हे स्वभाव वैशिष्ट्य आहे. नरेश भाऊ माझा हात घे, हात घे म्हणल्यानंतर खड्ड्यात बाहेर येतो आणि उड्या मारून पळत येतो. हातांना देण्याची सवय. फक्त पैसा नाही, संत्री विकणारी एक आजी असते. संत्री विकते. एक मनुष्य रोज संत्री घेतो 2 किलो आणि ते 2 किलो संत्री घेतो. पटकन एक संत्र उघडतो, एक फोड घेतो. आजीबाई आंबट आहे तुम्ही म्हणाला, गोड आहे हे बघा. आणि ते संत्र आजीबाईच्या हातात. आठवड्यातून 3-4 वेळा असे प्रकार करतो. शेजारी या दुसऱ्या आजीबाई असतात ते म्हणतात काय मनुष्य वेळा आहे, इतकी छान संत्री आहे गोड आणि आंबट म्हणून तुम्हाला परत देतो. नाही रे, ते म्हणे सखूबाई तुला कळत नाहीये, हा मनुष्य जरा शहाणा आहे. ह्याला काय वाटतं एवढी महाग संत्री जी आहे